नमस्कार. आपण पाहता तरुण भारत. शिवजयंतीच्या विशेष भागात आपण आता सध्या शाहू संशोधन केंद्रामध्ये आहोत आणि इतिहास अभ्यासक आपल्यासोबत आहेत. इंद्रजित सावंत सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ होता. त्यांनी कशाप्रकारे दूरदृष्टी लावून आपलं स्वराज्य पुढे नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मोठमोठ्या बलाढ्य साम्राज्यांना त्यांनी आपल्या पणाला हे केलं. तर इतिहास संशोधक आपल्यासोबत इंद्रजित सावंत सर आहेत. सर नमस्कार. तुम्ही आत्ता आमच्या या इंटरव्ह्यूमध्ये आला त्यावर तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांच्या बालपणात त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडला? सर्वात जास्त कोणाचा प्रभाव त्यांच्यावरती होता? शिवछत्रपतींची काही पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यातल्या एक दोन पत्रांमध्ये त्यांनी आऊसाहेबांची शपथ घेतलेली आहे. म्हणजे आऊसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब. आणि आपण असं म्हणतो की जर जिजाऊसाहेब नसत्या तर शिवराय घडले नसते असं आपण म्हणतो. शिवाजी महाराजांच्या जीवनावर, संपूर्ण जीवनावर हा सगळ्यात जास्त प्रभाव हा त्यांच्या आईचा आहे, जिजाऊसाहेबांचा आहे. आणि त्याच्यानंतरचा प्रभाव त्यांच्या पिताजींचा आहे. आता हे मी कशाच्या आधारावर म्हणतोय तर शिवाजी महाराजांचं जीवित जे काय कार्य झालं, सगळं जीवित त्यांनी जे ध्येय त्यांनी घेतलं, स्वराज्य संस्थापनेचं ध्येय जे काय त्यांच्या मनामध्ये आलं, त्याची मुळं आणि बीजं ही शहाजी महाराजांच्या इतिहासामध्ये दडलेली आहेत. तुम्ही जर शिवाजी महाराजांनी 1646-47ला स्वराज्याची शपथ घेतली असं आपण म्हणतोय, पण त्याच्या खूप अगोदर शहाजी महाराजांनी इथल्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करावं याचा एक प्रयत्न केलेला होता. आता तो प्रयत्न यशस्वी झाला, पण शहाजी महाराज हे निजामशाहीचे, आपल्याकडे त्यावेळेला भारताचे जे काय विभागणी झालेली होती, म्हणजे अखंड भारताची जी विभागणी होती ती वेगवेगळ्या मुस्लिम शाह्यांमध्ये आणि त्यांच्या फिड्युटरीजमध्ये होती. म्हणजे त्यांचे जे काही सरदार आणि जहागीरदार होते यांच्यामध्ये होती. आणि त्यातल्या प्रमुख जे काय हे होते त्याच्यामध्ये मोगल होते दिल्लीचे, त्याच्यानंतर शहाजी महाराजांच्या काळातलं मी सांगतो, त्याच्यानंतर निजामशाह होता, त्यानंतर कुतुबशाह होता गोवळकोंड्याचा, आणि अहमदनगरचा निजामशाह होता, आणि विजापूरची आदिलशाही, आणि दख्खनेमध्ये काही म्हणजे नायकांची राज्य काही होती. पण महाराष्ट्राच्या मध्य भारतावर किंवा दख्खनमध्ये हा सगळा प्रभाव हा निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाहीचा होता, आणि काही भाग हा मुघलांनी अंकित केलेला होता स्वतःकडं. आणि अशा वेळेला शहाजी महाराजांनी निजामशहाच्या एका वारसाला मांडीवर घेऊन त्यावेळेला त्या शाहीचा कारभार चालवलेला होता. आणि हा पहिला प्रयत्न आहे यतदेशीय भूमिपुत्रानं, म्हणजे इथल्या हे सगळे परकीय काही सगळे जे आले होते, म्हणजे आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, हे भारतातून बाहेर इन्व्हेंट करून आले होते, परकीय आक्रमक होते. आणि त्याच्यातून मग या शाया निर्माण झाल्या होत्या. आणि हा पहिला प्रयत्न होता की एक भूमिपुत्र स्वतः सिंहासनावर बसतोय, मसनदीवर बसतोय, राजगादीवर बसतोय, आणि मग राज्य चालवतोय. आणि हा प्रयत्न शहाजी महाराजांनी केला होता, पण तो प्रयत्न अपुरा ठरला. आणि त्यानंतर आदिलशहाला आणि मोगलांना असं वाटलं की जर शहाजीसारखा असा त्यांच्या दृष्टीनं उपद्रवी माणूस, आणि जो निजामशाहीच्या सिंहासनावर स्वतः बसतोय, अशा व्यक्तीला जर आपण महाराष्ट्रात ठेवलं तर तो एक स्वतंत्र स्वतःचं राज्य निर्माण करेल. म्हणून त्यांनी मुद्दाम म्हणून शहाजी महाराजांना दख्खनेत, खाली दूर दख्खनेत, दक्षिणेत पाठवायचं ठरवलं. आणि निजामशाहीचं राज्य मुडीत काढलं. दोघांनी वाटणी करून घेतली, निजामशहानं आणि मोगलांनी, आणि त्यांचं राज्यामध्ये, आणि शहाजी महाराजांना त्यांनी दख्खनमध्ये पाठवून दिलं. तर ही जी काही बीजं आहेत शहाजी महाराजांच्याच मनामध्ये, म्हणून इतिहासकार जे आहेत अनेक, डॉक्टर बाळकृष्ण असतील किंवा
काही इतिहासकार तर शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात. बाळकृष्ण इतर तर शहाजी द किंग मेकर असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे शहाजी महाराजांना. आणि त्यामुळं शहाजी महाराजांचं आणि जिजाऊंचं हे जे काय अपूर्ण राहिलेलं स्वराज्य स्थापनेचं किंवा तद्देशीयांचं भूमिपुत्रांचं राज्य स्थापन करायचं जे होतं ते पुढं शिवाजी महाराजांनी नेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून बघा तुम्ही इतिहासाचा तुम्ही जर कालपट जर बघितला सगळा व्यवस्थित तर 1630 ते 1636 म्हणजे 1630ला शिवछत्रपतींचा जन्म झाला. काही लोक 1627 म्हणतात पण आता आपण अधिकृतरित्या 19 फेब्रुवारी 1630ला जन्म झाला असं म्हणतोय. तर 1630 ते 1636 शिवाजी महाराज म्हणजे वयाचं 6 वर्ष होतं त्यांचं त्यावेळेपर्यंत जिजाऊ साहेब शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे इथंच होते, पुण्यातच होते, पुणे जहागिरीत होते. शहाजी महाराजांना पुणे जहागीर मिळालेली होती. आणि मग हे सगळ्या घडामोडी घडल्यानंतर त्याच वेळेला आपण बघतोय एक अत्यंत सुप्रसिद्ध शिल्प लाल महालात सुद्धा लावले बघा. जिजाऊ साहेब आहेत आणि शिवाजी महाराज सोन्याच्या फाळानं नांगरानं पुण्याची भूमी नांगरतात. कारण मुरार पंत जगदेव नावाचा आदिलशाहीचा सरदार होता. त्यानं ही पुण्याची जहागिरी शहाजी महाराजांची असल्यामुळं त्याच्यावरनं आणि शहाजी महाराजांनी हा स्वतंत्र उपक्रम केल्यामुळे आदिलशाह चिडलेला होता आणि त्यानं त्या भोसल्यांच्या जहागीरवर गाढवाचा नांगर फिरवायचा म्हणून खरंच गाढव झुंपून नांगराला तो फिरलेला होता. आणि तिथं कुणी वस्ती करू नये म्हणून पार आणि हे रोवून ठेवलं होतं. म्हणजे ते प्रतिकात्मक होतं की जी म्हण आहे तो गाढवाचा नांगर फिरवणे खरंच ती तसं केलेलं होतं. आणि इथल्या लोकांना पुन्हा एकदा उर्मी मिळावी इथल्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना म्हणून शहाजी महाराजांनी पुढाकार घेऊन आपल्या लहान वय वर्ष 6 वर्ष असणाऱ्या बालशिवबाच्या हातात नांगर देऊन जिजाऊ साहेब शहाजी महाराज आणि बालशिवबा यांनी पुण्याची भूमी सोन्याच्या नांगरानं नांगरलेली आहे. म्हणजे आत्ता जे शिल्प दाखवतात किंवा चित्र दाखवतात त्याच्यामध्ये शहाजी महाराजांना खरं तर आणलं पाहिजे. कारण ही घटना कळते कशावरून इतिहासात आपल्याला. एक 6 कलमी शकावली नावाची एक शकावली आहे. त्या शकावलीमध्ये याची नोंद आहे या सोन्याच्या नांगरानं भूमी नांगरल्याची. आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की शहाजी महाराजांनी सोन्याच्या नांगरानं पुण्याची भूमी ही काही होती ती नांगरली, ती पुन्हा परत वसवलं आणि मग ते बंगळूरला गेले. आणि मग इथं त्यांनी मुतालिक म्हणून ठेवलं. आपल्या मुतालिकाला म्हणजे त्यांच्या एका सहकार्याला इथं ते कारभार सांभाळला ठेवलं. आणि बंगळूरला म्हणजे दख्खनेत जाताना म्हणजे पहिल्यांदा ते कंपल्लीला राहिलेले होते. कंपल्ली ही आत्ताच्या जे आपलं विजयनगरचं राज्य आहे त्याच्याबरोबर शेजारी ते गाव आहे तिथं. तर तिथं ते गेले पहिल्यांदा, तिथं ती जहागीर दिली आणि आदिलशाहनं केली. त्यावेळेला महाराजांनी तिथं अनेक राज्य जिंकून घेतली शहाजी महाराजांनी. आणि त्यावेळेला बालशिवबावर संस्कार व्हावेत म्हणून शहाजी महाराजांच्या बरोबरच जिजाऊ साहेब आणि बालशिवबा दख्खनेत गेलेले आहेत. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या वयाला 12 वर्ष होईस्तोपर्यंत शहाजी महाराजांनी त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. स्वतःच्या मांडीवर बसवून त्यांनी ते शिवभारत नावाचं एक काव्य आहे की जे अधिकृत शिवचरित्र मानलं जातं सगळ्या संशोधकांच्या मध्ये. त्याच्यावर असे उल्लेख आहेत की शहाजी महाराजांनी ज्यावेळेला शिवाजी महाराजांना कळतं वय त्यांचं झालं त्यावेळेला स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांना शिक्षणाचा सुरुवात करून दिली. आणि ज्या वेळेला 1642 मध्ये शिवाजी महाराज तरुण झाले 12 वर्षाचे त्यावेळेचा आत्ताची वयाची पॅरामीटर्स त्यावेळेला नव्हतीत. त्यावेळेला वयाचं 12व्या-13व्या वर्षीच तुम्हाला संज्ञान समजलं जायचं आणि तुमच्याकडे कारभार सोपवला जायचा. तसं शहाजी महाराजांनी त्यावेळेला दख्खनेतून म्हणजे बंगळूरवरून जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराजांना आपल्या स्वतःच्या पुणे जहागिरीवर पाठवलं. आणि त्या जहागिरीवर पाठवल्यानंतर खेडेपाड्यामध्ये जिजाऊ साहेब शिवाजी महाराज हे येऊन राहिले. आणि त्यानंतर 1642चं सांगतोय तिथनं पाठवतानाच शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना जरी ते एक जहागीरदाराचे पुत्र म्हणून त्यांनी पाठवलं असतं पुणे जहागीर सांभाळायला म्हणून पाठवलेलं असलं तरी त्याच वेळेला शहाजी महाराजांनी त्यांना
स्वतंत्र ध्वज दिलेला होता आणि सगळ्या नोंदी शिवभारतातच आहेत, म्हणून आपण त्याला अगदी पूर्ण सत्याचा अंश असं म्हणूनच त्याच्याकडे बघावं लागतं. तर त्याच्यामध्ये ध्वज दिलेला होता, जी प्रतिपत चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते, ही जी काय शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यकारभार करताना संपूर्ण राज्यकारभारमध्ये जी मुद्रा वापरली, ती मुद्रा दिलेली होती संस्कृतमधली अनुष्टुप छंदातली. आणि या मुद्रेचा अर्थ इतका ठाशी आहे की शहाजी पुत्र, शहा सुनो शिवशैष्या आहे ते, म्हणजे शहाजी महाराजांच्या पुत्राची ती मुद्रा आहे आणि शिवाजी महाराजांनी ती शेवटपर्यंत वापरली. म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर, सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी तीच मुद्रा वापरलेली आहे. याचा अर्थ आपण असा सरळ सरळ घेऊ शकतो की शहाजी महाराजांच्या प्रेरणेनंच स्वराज्याची स्थापना झालेली आहे. नाहीतर त्यांनी मुद्रा बदलली असती, कारण अशा अनेक लोकांनी मुद्रा बदललेल्या आहेत. त्यावेळेला मुद्रा म्हणजे शिक्का, जे सार्वभौमत्वाचं प्रतीक असतं, ते बदललेल्याची उदाहरणं आहेत. 3-4 मुद्रा एकाच राजानं वापरल्याची उदाहरणं आहेत, पण महाराजांनी नाही बदलली. त्यांनी ती शहा सुनो शिवशैष्या मुद्रा तीच ठेवली. शहाजी महाराजांचा पुत्र हा अभिमानानं शेवटपर्यंत शिवाजी महाराज म्हणत होते. याचा अर्थ असा आहे की ती प्रेरणा मुख्य ही शहाजी महाराजांची. आणि मग वयाच्या 12व्या वर्षानंतर शहाजी महाराज बंगळूरला, जिजाऊसाहेब इकडं खेडेबाऱ्यात, आणि त्यावेळेला खेडेबाऱ्यात म्हणजे पुणे जहागिरीत त्यांच्या, जे आत्ताचं शिवापूर नावाचं गाव आहे पुण्याच्या अलीकडं, ते जिजाऊसाहेबांनी वसवलेलं होतं. तिथं शहाबाग नावाची एक बाग होती आंब्याची, म्हणजे तिथं जी शिवगंगा नदी वाहते बघा, तिथं ते रांजे गावापासनं सगळं आहे. आणि तिथं बांध आहेत, दगडी बांध बांधलेले आहेत. कामथडी नावाचं तिथं गाव आहे. त्या कामथडीला एक ओढा वाहतो तिथून, म्हणजे आता झाला ओढा, तो नदी असते. तर त्या ह्याच्यामध्ये जिजाऊ साहेबांची स्वतःची खाजगी शेती होती, शेरी होती. आणि ती स्वराज्याच्या जडणघडणीची ती भूमी आहे सगळी. आणि त्याच वेळेला जिजाऊ साहेबांनी आपल्या मुलग्यावर जे शहाजी महाराजांनी अनेक विख्यात अध्यापक, म्हणजे शिक्षक शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी पाठवलेले होते. म्हणजे शिक्षण काय 12 वर्ष झाले म्हणून पूर्ण झालेलं नव्हतं. म्हणजे कोणते कोणते अध्यापक पाठवलेले होते, त्याच्यामध्ये ती सगळी यादी जवळजवळ 35-36 अशा वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ माणसांची, म्हणजे अध्यापकांची त्यांची नावं नाही आहेत, पण कुठल्या कुठल्या विषयातली माणसं पाठवली, त्यांची विषय ते सगळे दिलेत. त्याच्यामध्ये आपल्यासाठी जिव्हाळ्याचा सगळ्यात आत्ताचा विषय जो आहे तो दुर्गम करण्याचे शास्त्र जाणणारा माणूस होता. म्हणजे दुर्ग बांधायचे आहेत पुढं आपल्या शिवाजी राजाला, आपल्या मुलग्याला, त्याच्यासाठी त्याच्यातला तज्ज्ञ माणूस तो, ते शास्त्र आहे ना, ते दुर्ग बांधणी हे एक शास्त्र आहे, तो शिकवणारा माणूस आहे. त्याच्यामध्ये शत्रूच्या किंवा माणसाच्या मनातलं इंगित जाणणारा, म्हणजे सायकॉलॉजी थोडक्यात आत्ताच्या आहे ना आपण, तर ते इंगित जाणणारा सुद्धा तज्ज्ञ त्यावेळेचा त्यांनी पाठवलेला. इतकंच काय, विष उतारावरचे जे तज्ज्ञ असतात ते सुद्धा पाठवले. असे ती यादी शिवभारतात तुम्ही बघायला पाहिजे सगळ्यांनी, की इतकी सगळी तज्ज्ञ माणसं महाराजांनी पाठवून दिली बालशिवभाबरोबर आणि जिजाऊसाहेबांच्या बरोबर. त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं काम त्याच्यामध्ये केलं की ही जी काही सगळी जहागीर होती शहाजी महाराजांची, ती मावळामध्ये होती. म्हणजे 12 मावळं आणि जी आहेत आपल्याकडं पुण्याच्या जवळ जी मावळं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आणि त्याच्यामधल्या देशमुखांचे जे प्रमुख होते त्यावेळेला, आणि ही सगळी मावळं होती, ही सगळे देशमुखांचे जमा होते. आणि त्या देशमुखांचे जे प्रमुख होते, तर त्यात शिवाजी महाराजांनी कान्होजी नाईक जयदे देशमुख, बाजी पासलकर, त्या अशी जे काय प्रमुख देशमुखांचे होते की ज्यांचे हे जे काही शिळीमकर असतील, खोपडे असतील, बांदल असतील, अनेक आहे, ढमाळ असतील, मारणे असतील, अशा सगळ्या देशमुखांच्या मध्ये ज्यांचा एक मान सन्मान होता, अशा व्यक्तींना सुद्धा शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी दिलेला आहे. आणि मग इथं आल्यानंतर शिवाजी महाराजांनी सगळा हा मावळाचा प्रदेश हा आपल्या घोड्यांच्या टापाखाली घातला, सगळा बघितला. वेगवेगळ्या भागातनं जी माणसं आहेत, म्हणजे
शूर लढवय्ये जी माणसं आहेत ती सगळी जमा केली आणि त्याच्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. हा कार्यकाळ त्यांच्या वयाच्या 12 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत, म्हणजे 5 वर्ष महाराजांनी ही सगळी तयारी करण्यात घालवलेली आहेत अगोदर. आणि मग त्याच्यानंतर आपण बघताय की मग थेट त्यांनी जो पहिला हल्ला चढवला तो त्याच्या अगोदर किल्ले होते महाराजांच्याकडे पुणे जहागिरीतले. पुरंदर होता किल्ला, ते पुरंदरवर सुद्धा ते राहायचे. कारण जी पहिली लढाई जी केलेली आहे तुम्ही बघा, तोरणा जिंकल्यानंतर फतेखान आला आणि ती पहिली लढाई पुरंदरवरनं राहून महाराजांनी हे केल्या. म्हणजे खळद बेलसरची लढाई जी आहे ती आहे, शिरवळच्या कोटाची लढाई आहे. फतेखान आदिलशहानं शिवाजी महाराजांच्यावर पहिला जो सरदार पाठवला तो बाळोजी शिळीमकर, फतेखान ही सगळी जी आलेली होती लढायला, तर पुरंदरवरनं महाराजांनी लढाई जिंकलेली आहे. म्हणजे पुरंदरवरनं महाराजांनी लढाई खेळली, यांच्या संगती जिंकून घेतली. आणि त्यावेळेची काही नावं आपल्याला इतिहासात मिळतात. त्यामध्ये ते शिवभारतच सांगते, हिरोजी इंगळे आहेत, असे अनेक सरदारांची नावं आहेत. बाजी पासलकर, हिरोजी इंगळे, जेधे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काऊक नावाचा एक जण महाराजांचा त्यावेळेचा कोणतर सेनापती होता. फक्त आता त्या शिवभारतकारानं उल्लेख करताना दुर्दैवानं दुसऱ्या कुठल्या साधनात ते नाव मिळत नाही, पण काऊक नावाचा सेनापती महाराजांचा होता की ज्यानं भीम पराक्रम केला. आता हा कावजी कोण आहे, म्हणजे संस्कृत प्रचूर हायपर संस्कृत गोष्टी करायच्या, संस्कृतायझेशन करायचं एखाद्या नावाचं, असं ती त्यावेळीची सवय होती शिवभारतकाराला. त्यामुळे त्यानं त्या सेनापतीचं नाव काऊक दिलं. तर ते असे लढाऊ माणसं महाराजांनी जमा केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं स्वराज्याची सुरुवात झाली. मग तोरणा जिंकला, मग राजगडासारखा एक बुलंद दुर्ग बांधायची सुरुवात झाली. आणि ही सगळी जी तयारी आहे ही सगळी जिजाऊसाहेब आणि शहाजी महाराज यांनी पूर्ण करून घेतलेली होती. याचं आपल्याला ठोस संदर्भ पुरावे सगळे मिळतात. इतकंच काय, तर जिजाऊसाहेब या स्वतःची मुद्रा वापरणाऱ्या महिला होत्या, ताकदीच्या होत्या. कारण त्यांचा वारसाच महापराक्रमी होता जिजाऊसाहेबांचा सुद्धा. म्हणजे शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या पैतृक घराण्याकडून आणि त्याच्या मातुल घराण्याकडून दोघांकडून सुद्धा त्यांना प्रचंड पराक्रमाचा वारसा मिळालेला होता. त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा वारसा मिळालेला होता. म्हणजे लखोजीराव जाधव घराणं जे आहे, लखोजीराव जाधव हे त्यावेळेला तत्कालीन भारतातले खूप मोठे सरदार होते, खूप मोठे लढवय्ये होते. त्यांचं तसं जाधवांचं स्वतःचं सैन्य होतं मोठं, आणि त्यांच्या जिजाऊसाहेब कन्या होत्या. आणि भोसल्यांचं सुद्धा मनगटाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. अशा दोन्हीकडनं त्यांना वारसा मिळालेला होता शिवाजी महाराजांना. आणि तो जिजाऊसाहेब आणि शहाजी महाराजांनी व्यवस्थितरित्या त्यांच्याकडं तो पुढं सोपवलेला होता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे बालपणात स्वराज्य निर्मितीची जी काही प्रेरणा आहे किंवा बालपण जे आहे शिवाजी महाराजांचं, हे या दोघा त्यांच्या आईनं आणि त्यांच्या वडिलांनी खूप व्यवस्थितरित्या त्यांना फुल ट्रेन केलं, म्हणतोय आपण तसं फुल ट्रेन केलेलं होतं. आणि त्याच्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. त्याच्यामुळं त्यांच्यावर जो प्रभाव होता तो स्वतःच्या माताजींचा आणि पिताजींचाच होता, याच्या विषयावर काहीही दुमत असायचं कारण नाही. तसं आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना खूप संघर्ष केला आहे. आणि म्हणजे आत्ता बारक्या मुलाला जरी विचारलं तरी तो थोडंफार का नाही सांगतो की शिवाजी महाराजांनी कसं काय काय. आणि स्वराज्य म्हणजे काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत किंवा त्यांच्या विचारात स्वराज्य कसा पाहिजे ह्याबद्दल काय सांग. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, या भूमिपुत्रांचं राज्य. आणि ते राज्य म्हणजे फक्त शिवाजी राजाचं राज्य नव्हतं. म्हणजे शिवाजीराजे, शहाजीराजे भोसले यांचंच ते स्वराज्य आहे असं नव्हतं. मग त्यांनी ते भोसल्यांचं राज्य म्हटलं असतं किंवा शिवाजीचं राज्य म्हटलं असतं. तर त्यांनी स्वराज्य म्हटलं. आणि त्या स्वराज्याची जी संकल्पना आहे ती आपल्याला कागदपत्रातून सुद्धा येते. आणि त्याच्यामध्ये असं आहे की इथली ती यतदेशीय जी माणसं आहेत
म्हणजे इथल्या भूमीतली जी माणसं आहेत, इथली जी थोडक्यात आपण आता त्याला भूमिपुत्र असं म्हणतो, ती जी व्यक्ती आहेत सगळे, त्यांनी निर्माण केलेलं आणि त्यांच्यासाठी चालवलेलं राज्य, अशी आपण तिची एक ढोबळमानानं व्याख्या करू शकतो स्वराज्याची. आणि त्याच्यामध्ये महाराजांची जी धारणा होती ती फक्त महाराष्ट्रात एखादं लहानसं राज्य निर्माण करायचं, एक 100 किल्ल्यांचं, 550 किल्ल्यांचं असं होतं असं दिसत नाही. कारण महाराजांच्या पत्रांमधून किंवा महाराजांच्या नंतरच्या वारसांच्या, राजाराम महाराजांच्या पत्रांमधून या राज्याच्या सीमा ह्या अहत तंजावर ते तहत पेशावर अशा विस्तारलेल्या असाव्यात असं आपल्याला कागदपत्रांमधूनच सांगता येतं. त्याची एक 2-4 उदाहरणं आहेत. कालच मी एक लेख त्याच्या संदर्भात लिहिला होता की सगळ्यात पहिलं उदाहरण हे आहे की शिवाजी महाराजांच्या काळातच ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच पादरी हा भारतात आलेला होता आणि त्यानं प्रवास केला, भारतभर सगळा प्रवास केला आणि त्याचं प्रवास वर्णनसुद्धा त्यानं लिहून ठेवलं आहे आणि काही टिपणंसुद्धा त्यानं काढून ठेवली होती. 1674च्या आसपास म्हणजे 70च्या दशकात, 1670च्या दशकात तो चौलला आला, खालच्या इकडं खाली चौलला आलेला होता. आणि ते एक चौल जे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं आणि एक चौलमध्ये एका खालचं चौल आणि वरचं चौल असे 2 चौल होते आपल्याकडं. तर त्याच्यावर शिवाजी महाराजांचा एक अंमलदार होता, त्याची आणि त्याची भेट झाली कारण त्याला दस्तक पाहिजे होती, इकडून कोकणातून इकडं खाली त्याला प्रवास करायचा होता गोव्यापर्यंत. तर तो त्याला भेटला आणि मग त्यानं असं विचारलं की शिवाजी महाराजांचं माहिती त्यानं त्या अंमलदारानं, आता तो कोण अंमलदार होता हे माहीत नाही, काही लोक राहुजी सोमनाथ होता, काही म्हणतात निराजी पंडित होता, पण एक मोठा माणूस जो शिवाजी महाराजांना ओळखत होता, शिवाजी महाराजांचा सरदार, की त्यानं सांगितलेल्या गोष्टी ॲबे कॅरेनं नोंदवून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते खरं तर ते इतकं सटीक शिवाजी महाराजांचं रसग्रहण म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं एक व्यक्तिमत्व काय होतं किंवा स्वराज्याची धारणा काय होती हे सांगणार ते फर्स्ट हँड पुरावा आपल्याकडे आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये द ट्रॅव्हल्स ऑफ द ॲबे कॅरे याच्यामधलं ते आहे आणि द फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी नावाचा एक ग्रंथ सुरेंद्रनाथ सेनाने लिहिला आहे. त्यांनी त्या ॲबे कॅरेने जे काही नोंद करून ठेवलं आहे त्याचं त्यानं लिहिलं आहे. हे वाचून तुम्हाला दाखवतो. शिवाजीचा आता ह्याच्यामध्ये शिवरायांना शिवाजीचा वगैरे आलं ते त्यावेळेचं त्यांनी लिहिलेल्या त्या गोष्टी आहेत ॲबे कॅरेनं. शिवाजीचा चौल येथील हा अंमलदार देखणा आणि सरासरी मानापेक्षा उंच होता. त्याला वाटत असलेल्या कुतूहलामुळे आमच्यात संभाषण सुरू झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अंमलदारालाच त्या फ्रेंच व्यक्तीमध्ये कुतूहल निर्माण झाला. आता या सगळ्या गोष्टीची फोड करायची तर असं लक्षात येते की शिवाजी महाराज जसे सजग होते तसंच शिवाजी महाराजांचे जे काही सरदार होते किंवा त्यांची जे काही सहकारी होते हे सुद्धा सजग होते याच्यातून समजून येतं. प्रथम फ्रान्सच्या राजाची थोरवी व त्याचे सैन्य यावर बोलणे झाले. म्हणजे त्यानं माहिती घेतली अंमलदारांना सुद्धा की फ्रेंच म्हणजे त्यावेळेच्या फ्रान्समध्ये कोण राजा होता, तो काय करत होता आणि मग त्याचं सैन्य काय काय होतं, कसं होतं याची त्याच्यावर बोलणे झाले. मग कॅरेला सुद्धा उत्सुकता निर्माण झाली, ॲबे कॅरेला तर उत्सुकता झाली. त्याला मग कॅरेने त्याला शिवाजीविषयी माहिती विचारली. म्हणजे कुणाला, शिवाजी महाराजांच्या त्या सरदारला. त्यावर खंबातच्या राज्याची सीमा असलेल्या सिंधू नदीपासून बंगालच्या मुलकाच्या खूप पलीकडे असलेल्या गंगा नदीपर्यंतचा मुलूक जिंकण्याचा शिवाजीचा बेत आहे. ही जी नोंद आहे ही खूप महत्वाची. सिंधू नदीपासून ते बंगालच्या तिकडच्या खाली बंगालचं तिथपर्यंत जिंकायचं असा बेत आहे. असं हे कधीच आहे 6 डिसेंबर 1672ला सांगतात. म्हणजे त्याची त्यावेळीची त्या दिवसाची ही नोंद आहे आणि खूप महत्वाची नोंद आहे. जिंकण्याचा शिवाजीचा बेत आहे. त्याची महत्वाकांक्षा अमर्याद आहे आणि त्याची क्षमता त्याच्या महत्वाकांक्षेपेक्षा मोठी आहे. तो थोर योद्धा व मुत्सद्दी आहे. त्याने सेनापतीच्या कर्तव्यांचा विशेषतः किल्ले बांधणीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. अतिशय कुशल अशा स्थापत्य विशारदांपेक्षाही त्याला किल्ल्यांच्या बांधणीचे अधिक ज्ञान आहे.
म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्गम करण्याचं शास्त्र महाराजांना शिकवण्यासाठी जे शहाजी महाराजांनी माणसं पाठवलेली होती, त्याच्यामुळं महाराजांना स्वतःच महाराज एक म्हणून तर शिवाजी महाराजांना द लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हटलं जातं. तर ही नोंद सुद्धा याच्यामध्ये येते. त्याला भूगोलाचाही त्याने विशेष अभ्यास केला आहे. देशातील बहुतेक सर्व शहरांची, इतकेच नव्हे तर भूप्रदेशांची आणि वनस्पतींची त्याला माहिती आहे. त्याने त्यांचे अचूक नकाशे तयार केली आहेत, अशी माहिती चौलच्या त्या अंमलदाराने कॅरीला सांगितली. म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराज हे असा एक व्यक्तिमत्व, हे असे एक राजे होऊन गेलेत की ज्यांच्याकडं भारतातल्या, कदाचित जगाचे नकाशे त्यावेळच्या मानानं सगळ्या शहरांची माहिती होती आणि त्याचे नकाशे त्यांनी तयार करून ठेवले होते. मग हे जे काय सगळं आहे, आणि मग ह्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की कावेरी नदीच्या म्हणजे खाली दख्खन आहेत आपल्या, तिथून ते सिंधू नदीच्या उगमापर्यंत शिवाजी, आणि इकडं बंगालच्या उपसागराच्या पुढं तिकडं गंगेच्या पैलतीरापर्यंत त्यांना राज्य निर्माण करायचं होतं. स्वराज्याची धारणा महाराजांची काय होती हे आपल्याला या उल्लेखातून समजून येते. याच्या पुढे जाऊन अनेक महत्त्वाचा ठाम आणि ठोस पुरावा आपल्याला असा मिळतोय की एक राजाराम महाराजांचं एक पत्र आहे, ते त्यांनी 1691ला लिहिलं आहे. राजाराम महाराज, शिवपुत्र राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली ते, आणि त्यावेळेला औरंगजेब दख्खनेत आलेला होता. आणि औरंगजेबाला असं वाटलं की शिवाजी महाराज गेलेत, संभाजी महाराज गेलेत आणि आता आपल्याला कोणच शत्रू नाही. तर त्यावेळेला राजाराम महाराजांनी स्वतः आपल्या स्वराज्याची धुरा ताब्यात घेतली. पण अडचण अशी होती की इथलं स्वराज्य राहतंय का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक किल्ले, अनेक मोठा भूप्रदेश हा इथला औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता. आणि औरंगजेबासारखा अत्यंत मुत्सद्दी आणि प्रचंड सेना असणारा आणि कझाक क्रूर असा मोगल बादशाह हा दख्खनेत येऊन बसला होता, स्वराज्याच्या विरुद्ध येऊन बसला होता. आणि अशा वेळेला जिंजीच्या किल्ल्यावरून राजाराम महाराजांनी हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे या 2 घोरपडे बंधूंना, जे त्यांचे सरदार होते त्यांना एक पत्र दिलंय. त्र्यंबक शंकर शेजवलकर नावाचे आपले खूप मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी शिवचरित्र त्याचा आराखडा आणि प्रस्तावना म्हणून एक मोठं त्यांचं हे आहे. तर त्या शेजवलकरांनी त्या पत्राबद्दल असं म्हटलं की हे पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलानं मुखोद्गत करावं. तर ते का तसं म्हटलं, तर त्याचं कारण त्याच्यामध्ये असं आहे की राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर स्वतः, त्यांना तसं एक प्रकारे परागंदा व्हावं लागलं. महाराजांनी जिंजी जिंकलं तिथं जाऊन, म्हणजे इथनं हजारो किलोमीटर लांब आहे जिंजीचा किल्ला स्वराज्याच्या प्रदेशात, तिथं जाऊन राहिलेत. आणि तिथून ते या 2 सरदारांना पत्र देतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या सरदारांना जवळजवळ 60 लक्ष होणांची मोहीम करून दिलेली आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही औरंगाबाद जर जिंकला, म्हणजे रायगड प्रांत जिंकला तर तुम्हाला एवढे होण मिळतील, औरंगाबाद जिंकला तर एवढे मिळतील, बऱ्हाणपूर जिंकला तर एवढं मिळेल, आणि शेवटी त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर दिल्ली जिंकाल तर तुम्हाला एवढे होण्याची आम्ही मोहीम करून देऊ. म्हणजे इथं आपलं राज्य राहील का नाही अशी परिस्थिती असताना शिवाजी महाराजांचा सुपुत्र राजाराम महाराज दिल्ली जिंकण्याच्या बाता करतात. हे कशातून आलंय राजाराम महाराजांच्याकडं? म्हणजे ते जे काय एवढंच नाही तर राजाराम महाराजांचं दुसरं एक, त्यांनी भवानी ज्यावेळेला रायगडावरून बाहेर पडले त्यावेळेला तो आपल्या प्रतापगडच्या भवानीला एक नवस केलेला होता. त्याच्यामध्ये तर त्यांनी अशा पत्रासारखाच तो आहे नवस की पेशावर जिंकू तर आम्ही शतचंडी करू, सहस्त्रचंडी करू, असं ते नवसाचं ते कागद आहे. तर त्याच्यामध्ये हे आलंय कुठून? एक तर स्वतः राजधानी सोडून, स्वतःचं घर सोडून त्यांना परागंदा व्हावं लागतं, जिंजीकडे जावं लागतं जीवावरच्या संकटातून, आणि तिथं बसून दिल्ली जिंकण्याचे पत्र पाठवतात. हे सगळं महाराजांच्या शिकवणीतून आलेलं आहे. लहानशा त्या राजाराम महाराजांनी या सगळ्या, आपण कसं आता घरात ऐकत असतो की बाबा वडील काय करणार आहेत, ते काय करणार आहेत, सगळंच ऐकत, तसं त्यावेळेला त्यांनी त्या रायगडाच्या राजवाड्यामध्ये महाराजांच्या बरोबर बसून ऐकलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, स्वराज्य कुठंपर्यंत वाढवायचं आहे.
आणि तीच धारणा त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये, अस्सल पत्रामध्ये नोंद आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की स्वराज्याचा विस्तार हा खरोखरच महाराजांना, हे तर तुम्ही बघितलंच ॲबेकॅरीनं नोंदवून ठेवलेली गोष्ट जी शिवाजी महाराजांच्या सरदाराला सुद्धा माहीत होती, आणि ती राज्याभिषेकाच्या 72चं नोंद आहे, ती राज्याभिषेकाच्या अगोदर माहीत होती आणि राजाराम महाराजांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळं स्वराज्याचा विस्तार किंवा स्वराज्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं. हे असेतू हिमाचल जे काय आपण म्हणतोय, खाली सेतू बंधनापासून ते खाली वरच्या ह्याच्यापर्यंत, काश्मीरपर्यंत इतका विस्तार करायचा होता आणि एवढा मोठा दृष्टिकोन ठेवलेला होता स्वराज. म्हणून स्वराज्याची व्याख्या ही खूप मोठी, व्यापक आपल्याला करावी लागते हे सगळे संदर्भ बघितल्यानंतर. आणि महाराजांनी राज्याभिषेकानंतर 1674 नंतर जो दक्षिण दिग्विजय जो केला, तो पहिला भाग असावा महाराजांच्या विजयाचा, दिग्विजयाचा. आणि त्यांनी बघा त्यावेळेला एकदम ते दख्खनेतला तो जिंजीसारखा एक स्ट्रॉंग होल्ड, म्हणजे जगविख्यात किल्ला त्यांनी जिंकून घेतला, ज्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हटलं जातं, असा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि तिथं दख्खनेतली राजधानी स्थापन केली. जर महाराज, जर तरला इतिहासात स्थान नसते, पण महाराज दख्खनेतनं आले आणि त्यांचा लगेच 1 वर्षामध्ये निधन झालं. तर उत्तर दिग्विजय सुद्धा करायचा, जसा दक्षिण दिग्विजय केला तसा उत्तर दिग्विजय सुद्धा करायचा, अशा मनोधारणा महाराजांची असावी, असं आपण सुसंगत तर्काच्या आधारावर म्हणू शकतोय. त्यामुळे स्वराज्य हे व्यापक आहे. इथल्या भूमिपुत्रांचंच राज्य परकीयांना हटवून इथलं सत्ता, इथलं सार्वभौमत्व हे इथल्या भूमिपुत्रांच्या हातात असावं, अशी धारणा स्वराज्याची होती, असं आपण या कागदपत्रांच्या आधारावर म्हणू शकतो. तर सर, दुसरा प्रश्न असा की स्वराज्य निर्मिती करत असताना खूप अडचणी महाराजांना आल्या असतील. त्या अडचणी नेमक्या कोणत्या होत्या आणि ते महाराज कशा प्रकारे सामोरे गेले त्या अडचणींना? अडचणी अनेक होत्या. ते म्हणजे सैन्य तयार करण्यापासून सगळ्यात जास्त मिडिवल जे आहे, म्हणजे मध्ययुग जे आहे, ते मनगटाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचं युग आहे. आणि त्यावेळेला तुमच्याकडं चांगलं सैन्य असणं, चांगलं मनुष्यबळ असणं हा एक भाग होता. म्हणजे महाराजांची एक पत्र आहे इथल्या विठोजी, कागलच्याच विठोजी घाडगे गोसावी यांना लिहिलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराजांनी त्यांना पत्र लिहिले आणि त्यात असं म्हटलं की बरे घोडे बरी जमेत घेऊन येणे, फुटकाल ठेवून घेणार नाही. म्हणजे चांगली माणसं आणि चांगले घोडे घेऊन या, उगीच काय तर कंडम घेऊन यायचे नाही, तर ते ठेवून घेणार नाही. म्हणजे ते एक खूप महत्त्वाचं अंग होतं की चांगली माणसं, लढवय्या माणसं ही आपल्या जमितीत असावीत किंवा सैन्यात असावीत. ही सगळ्यात मोठी अडचण होती. ती मगाशी सांगितल्याप्रमाणे ते महाराजांनी 1647 मध्ये ती सैन्य संचनी जी म्हणतात त्याला तो शब्द होता त्याच्यात, म्हणजे सैन्य भरती ही तिने वेगवेगळ्या ठिकाणावरून स्वतः फिरून मावळातून जे काय मावळा हे जे काय जमा होता या सगळ्या देशमुखांचा, त्यांच्याकडून जे काही शूर पराक्रमी व्यक्तिमत्व होती, त्याच्यामध्ये येसाजी कंक, तानाजी मालुसरे, जावळी मारली 56ला, त्यावेळेला मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे हे बांधलांच्याकडेच होते. हे सगळी माणसं त्यांनी स्वतःच्या ह्याच्याखाली घेतली, सैन्यामध्ये घेतली. आणि ही एक मोठी अडचण जी होती की सैन्य असणं, पराक्रमी माणसं स्वतःच्या पदरी असणं किंवा आपल्या सैन्यात असणं, ती त्यांनी दूर केली. अशा अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या की ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळणारी माणसं आहेत. म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्य जिंकत जाताय किंवा किल्ला जिंकला, तर तो किल्ला जिंकल्यानंतर तो किल्ला सांभाळण्यासाठी त्याचं एक ॲडमिनिस्ट्रेशन असतं, व्यवस्थापन असतं. ती माणसं तयार करणं किंवा ते शास्त्र तयार करणं हे सगळं महाराजांना म्हणजे कुठलीच जी अडचण राज्य निर्माण करण्यामध्ये असते तीच राज्य चालवण्यामध्ये असते. सगळ्या अडचणी आल्या होत्या. त्याच्यामध्ये खूप व्यापक आहे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे दुर्ग बांधणीचा विषय येतोय, दुर्ग सांभाळण्याचा विषय येतोय, वेपनरी आहे त्याच्यामध्ये, शस्त्रास्त्राचं त्यावेळेला मग शास्त्र आहे, ते
ते शिकून घेणं आहे, तोफखाना आहे, कॅव्हलरी आहे, घोडदळ आहे, रसद हे सगळं आहे. आणि मग परत आरमार निर्मिती करावी लागली महाराजांना, कारण महाराजांच्या राज्याच्या सीमा ह्या समुद्राला भिडल्या. त्यावेळेला नवीन आरमार निर्मिती, कारण काहीच नव्हतं, आरमार झिरो होतं का आपल्याकडं. सिद्धीचं आरमार होतं, मुघलांचं आरमार होतं, इंग्रजांचं होतं, पोर्तुगीजांचं होतं, डचांचं होतं, पण तद्देशीयांचं आरमार नव्हतं. ते पूर्ण नव्यानं शास्त्र. मग त्याच्यासाठी महाराजांनी पोर्तुगीज कारागीर वापरले, त्याच्यासाठी डच कारागीर वापरले. तो दर्यावर्दीपणा जो आहे तो माणसांच्या अंगात भिनवणं, तो शिकवणं, ते आरमारी युद्ध लढण्यासाठीचं कौशल्य जे आहे ते शिकवणं, अशा अनेक अनंत अडचणी होत्या. पण त्या सगळ्या महाराजांनी मुत्सद्दीगिरीच्या जोरावर आणि मग अशी अमर्याद महत्वाकांक्षा, जो शब्द ह्यांनी वापरलेला आहे बेकारीने, किंवा अमर्याद महत्वाकांक्षा आहे महाराजांची. या अमर्याद महत्वाकांक्षेच्या जीवावर महाराजांनी या सगळ्या अडचणी पार केल्या आणि त्यांनी स्वराज्य निर्मिती केली. तर छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते, कशा प्रकारे त्यांनी आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी काय अडचणी समोर आल्या, याचा संपूर्ण एक लेखाजोखाने आढावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे.